हॅलो स्टुडंट्स, आज आपण उपयोगितेचे विश्लेषण करणार आहोत. म्हणजे हा आपला चॅप्टर सेकंड असणार आहे. तुम्ही माझे पहिलेचे 2 व्हिडिओ नसेल बघितलं पहिले बघून घ्या, कारण पूर्ण फर्स्ट चॅप्टर मी कव्हर केलेलं. त्याचं नाव असणार सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2 व्हिडिओ मी पहिलेच अपलोड केलेले आहे. हा आपला सेकंड चॅप्टर असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या सेकंड चॅप्टरला सुरुवात करूया, ज्याचं नाव असणार आहे उपयोगिता विश्लेषण. आता उपयोगिता जेव्हा विश्लेषण म्हटलं तर त्याची गरज का बरं भासलेली आहे? इकॉनॉमिक्सच्या अर्थशास्त्रज्ञांना का बरं त्यांनी हा युनिट इथे दिलेला असणार आहे, हे सगळं सविस्तरपणे आपण बघणार आहोत. 11वी मध्ये तुमची झाल्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही 12वीत गेलेले आहात, तर तुम्हाला 11वी मध्ये पण युटिलिटी हा जो आहे सब्जेक्ट असणारच आहे, चॅप्टर असणारच आहे. म्हणजे उपयोगिता काय आहे हे तुम्हाला सविस्तरपणे माहीत असणार आहे. पण त्याच्यामध्ये अजून काहीतरी डायनॅमिक असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. त्या अनुषंगाने ते उपयोगितेचा सिद्धांत इथे आपल्याला सांगितलेला गेलेला आहे, आणि तोही सेकंड चॅप्टरमध्ये. तर चला, ते म्हणतात की आठवून पहा की तुम्हाला कशा कशाची गरज भासलेली आहे. तर ते म्हणतात की गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव होय. गरजा या काय असते, अमर्यादित असतात. आता तुमच्या आपल्या ज्या गरजा असते मर्यादित असतात का? नाही. आता म्हटलं की मला रोजची 10 गोष्टीची गरज असते, पण त्यानंतर मला 11वी 12वीची तर गरजच नसते, असं आहे का? नाही. तर ही काय आहे, अमर्यादित आपली काय असते गरज असते, आणि ते कधी पण पूर्ण होऊ शकत नाहीत. नंतर म्हणतात की गरजा पुनरुद्भवी असतात. आज ज्या गोष्टीची तुम्हाला आज गरज आहे, उद्या गरज राहणार नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण उद्याला तुम्हाला त्याच पहिल्या गोष्टीची काय असते गरज भासू शकतात. म्हणून ते काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये काय असते, आपण म्हणून की ती आजची वस्तू आपल्याला उद्या पण कामात येणार आहे, आणि म्हणूनच ते म्हणतात की गरजा पुनरुद्भवी असतात. नंतर आहे गरजा वयोगट, लिंगपरत्वे, ऋतुमानानुसार, सवयीनुसार, संस्कृतीनुसार काय ते बदलत जात असते. का बरं म्हटलं असेल याने सगळ्या गोष्टी? कारण ते म्हणतात की वयोगट, जेव्हा तुम्ही लहान होते तर तुम्हाला कसलीच गरज नव्हती. मम्मी आणून देत आहे, तुम्ही खाऊन राहिलेले आहे, मस्त आराम करत आहे. पण तुम्ही आता 12वीत जेव्हा गेलेले आहे तर तुम्हाला माहीत असते की मला आज कशाची गरज आहे, कशाची नीड्स असणार आहे. मी 11वी पास झाल्याच्या नंतर मला 12वीत जायचं आहे, 12वीच्या नंतर मला ग्रॅज्युएशन करायचं आहे, मला शिकायचं आहे, मला चांगली नोकरी पाहिजे आहे. म्हणजे हे वयोनुसार, लिंगानुसार, लिंगतत्वानुसार पण काय असणार आहे, परत्वेनुसार, हे ऋतुमानानुसार, संस्कृतीनुसार काय ते बदलत जाणारी आहे, की कॉन्स्टंट राहणारी नाही आहे. म्हणजे जसजशी परिस्थिती येणार आहे, तुमचं वय वाढत जाणार, तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूची गरज इथे भासणार आहेत. मग म्हणतात उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणाऱ्या मानवी गरज भागविण्याची क्षमता. बरोबर आहे. उपयोगिता म्हणजे काय, तर तुम्हाला कशाची गरज आहे, एखाद्या वस्तूची गरज आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं काय असणार आहे, तुम्ही म्हटलं की मला ही गरज आहे, तर तुम्हाला गरजच नसेल तर तुम्ही घेणार का? मग ती किती पण रुपयाची असते वस्तू, पण तुम्हाला गरज आहे तर तुम्ही काय करायला, तुम्ही घ्याल ती वस्तू, कारण काय म्हणाल, मला याची खरंच, मला याची नीड्स आहे, आज तरी आहे, ठीक आहे. म्हणून ते भागविण्याची, मानवी गरज भागविण्याची क्षमता ज्या वस्तूमध्ये असेल त्याचा उपयोग तुम्ही करणार आहात. तर तुम्हाला एखाद्या वस्तूची गरजच नाही आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच, आपण म्हणून की आपला विचारच नाही करू शकत त्या गोष्टीचा. आता प्रस्तावना दिलेली आहे, ते म्हणतात की 11वी मध्ये तुम्ही उपयोगिता हा सिद्धांत जेव्हा शिकला तर आज तुम्हाला ओळखीचा आहे तो अनोळखी राहणार नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही ते 11वी मध्ये शिकलाच आहात. का बरं? कारण उपयोगिता हा सिद्धांत 11वी मध्ये पण सांगितलेला आहे. 12वी मध्ये एवढंच आहे की त्याच्यामध्ये काय चांगलं आहे, अजून डायनॅमिक लेवलमध्ये, मोठ्या लेवलमध्ये त्याचं काय केलेलं आहे, अंतर्भाव केलेला असणार आहे. आणि हे जर तुम्हाला माहिती आहे तर त्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने आपल्या गरजा भागविण्याचा जेव्हा प्रयत्न करते, हे जरी खरे असले तरी सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. आता प्रत्यक्ष व्यवहार का बरं म्हटलं? आता तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष त्या वस्तुस्थितीनुसार एखादी वस्तू जेव्हा घेत असता तर तुम्हाला माहिती आहे मला याचा उपयोग आहे, ही वस्तू माझ्या कामाची आहे, तर तुम्ही त्याचा काय करणार आहात, विचार करणार आहात. जर तुम्हाला ती वस्तू कामाचीच नसेल तर तुम्ही त्याचा विचार करणार का? नाही. म्हणून ती काय असणार आहे, प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हेही खरं आहे की जे सर्व मानवी गरजा आहे एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही, हे तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. नंतर म्हणतात उपयोगिता विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळविण्याचा वर्तनाचा इथे स्पष्टीकरणही केल्या जात असतो. नंतर आपण पाहू की हे करून बघा म्हणते की तुम्हाला
10 वस्तूची तुम्हाला काय करायचं आहे, यादी करायची आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची नीड्स असते ती वस्तू तुम्ही बघा आणि इथे विशिष्ट व्यक्तीच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कृती करण्यासाठी व गरजा भागविण्यासाठी अशा 10 वस्तूची यादी करा. उदाहरणार्थ म्हणतात तुमच्या शिक्षकांना किंवा तुमचे जे टीचर आहे त्यांना खडूची उपयोगिता असते, खडूशिवाय ते लिहू शकत नाही, म्हणजे चॉक व्हाईटवाला. तर ते जर नसेल वर्गामध्ये किंवा पुन्हा आपण म्हणून की शाळेमध्येच नाही आहे तुमच्या, तर तो त्याची उपयोगिता त्याला पडणार आहे. मग तो काय करणार, विकत घेऊन बाहेर मार्केटमध्ये जाईन आणि विकत घेऊन येईन. ठीक आहे, तेव्हाच त्याची उपयोगिता त्यांना कळेल. अरे किती महत्त्वाचा आहे हा चॉक त्या दिवशीचा. ठीक आहे, आणि म्हणून शिक्षकाला खडूमध्ये उपयोगिता जाणवते, विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये उपयोगिता जाणवते. जर पुस्तकच नसेल तर तो कसा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, आणि पुस्तकही आहे, मी म्हटलं तुमच्याकडे पुस्तक पण आहे, वही पण आहे, पण पेनच नाही आहे लिहायसाठी. तर तुम्हाला काय जाणवेल, त्याची गरज जाणवेल आहे. अरे माझ्याकडे तर आज पेन्सिल पण नाही आहे आणि काय आहे, पेन पण नाही आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय जाणवेल, त्याची त्रुटी जाणवणार आहे, त्याचा उपयोग काय आहे हे जाणवणार असणार आहे. आता म्हणतात की उपयोगितेचे वैशिष्ट्य किती प्रकारे केल्या गेलेले आहे. तर ते म्हणतात की पहिलं जो वैशिष्ट्य सांगितलं आहे हा सापेक्ष कल्पना. आता सापेक्ष कल्पना म्हणजे काय, तर ते म्हणतात की उपयोगिता ही स्थळ आणि कालानुसार काय ती याची संकल्पना केली जाते. स्थळ म्हणजे ठिकाण, ठीक आहे, काळ म्हणजे काय होते, टाईम. आता ह्या दोन्ही पण गोष्टी काय असते, स्थळ आणि टाईमानुसार होते, संकल्पना ही चेंज होत जाते. ठीक आहे, आता उदाहरणार्थ म्हणतात की हिवाळ्यामध्ये लोकरीच्या कपड्याची गरज आहे. आता हे लोकरीच्या कपड्याची गरज तुम्हाला हिवाळ्यातच का बरं असते, उन्हाळ्यात का बरं नसते, हे सांगा बरं. कारण तुम्ही म्हणाल मॅडम मी हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते म्हणून मला लोकरीची गरज असते, पण उन्हाळ्यामध्ये ऊन एवढा तापलेला असतो, 45-50 अंश सेल्सिअसमध्ये असते, तर त्याच्यामध्ये मी हिवाळ्याचे कपडे कसे घालणार आहे. मला कशाची गरज आहे हिवाळ्यामध्ये, तर मला लोकरीच्या कपड्याची गरज आहे. ऊन ज्याच्याने मला ऊब लागेल त्याची मला गरज असणार आहे. उदाहरण सेकंडमध्ये सांगतात की समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूची उपयोगिता सगळ्यात जास्त असते. आता आपल्याला माहित आहे वाळू कुठून मिळते, जी रेती असते ती रेती कुठून मिळत असते, समुद्रातून. तर आता समुद्र त्याचा उपयोग करेल का, नाही. मग कोण यूज करेल, त्याचा बांधकामासाठी यूज करेल, कोणत्या गोष्टीसाठी यूज करेल. मग त्या वाळूची उपयोगिता कोणाला जास्त आहे, समुद्रापेक्षा. जे घर बांधकाम करणारे जे लोक आहेत त्यांना त्याची उपयोगिता सगळ्यात जास्त असणार आहे. आलं लक्षामध्ये. मग ते काय म्हणते, मग हे सापेक्ष संकल्पना काय, जे स्थळ आणि टाईमनुसार काय ते बदलत जात असते. आता बघा व्यक्तिनिष्ठ संकल्पना काय आहे, उपयोगिता ही काय आहे, एकदम मानसिक संकल्पना आहे. ठीक आहे, मानसिक संकल्पना म्हणजे सायकोलॉजिकल काय आहे, एक वे असतो. आता यामध्ये उपयोगिता व्यक्तीनुसारही बदलत असते. व्यक्तीनुसार म्हणजे काय, आता तुम्ही जेव्हा लहान होते, आता तुम्ही तर 12वीत आहे, आता तुम्ही मोठे झालेले आहे, तुम्हाला मम्मी एक थापडी मारेल तर तुम्ही काय कराल, मला मारायचं नाही. पण हे जर तुम्ही लहान असताना तुम्हाला मम्मी मारूनही देत होते, तुम्ही काय मम्मी मला मारायचं नाही असं तुम्ही म्हणत होते का, नाही. मग ते काय म्हणतात, हे व्यक्तीनुसार पण काय ते चेंज होत असते. आता तेव्हा तुम्ही लहान होते, आता तुम्हाला आठवते का तुम्ही लहान असताना तुम्ही कसे दिसत होते. हां, मम्मीने जर फोटो दाखवली असेल तर तुम्हाला कळेल, अरे मी तर असा दिसत होतो, अरे हट मी खूप घाणेरडा दिसून राहिलेला, मी मोठा झाला तर छान दिसते. कारण काय आहे, मी स्टाईल मेंटेन करत आहे, माझ्या केसाची ड्रेसची सेन्स मला चांगलेला आहे. मग ते काय असतं, व्यक्तीनुसार बदलत गेलेलं आहे. टाईम झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे की मी आज मोठं झालेलं आहे, 12वीत आहे, मला कॉलेजमध्ये आता जायचं असणार आहे, मला चांगलं दिसणं गरजेचं असणार आहे, कारण मला कॉम्पिटेटिव्ह द्यायची आहे. तर मला कसे फ्रेंड माझे असणार आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ना. अभ्यासू व्यक्ती बरोबर राहाल तर तुम्हाला खूप चांगलं वाटणार, आणि ते जर तुम्ही घाणेरड्या व्यक्ती बरोबर राहाल तर तुम्हाला कसं वाटतं हे तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. कारण तुम्हाला माहिती आहे आज कॉम्पिटेटिव्हचं युग आहे, व्यक्तीनुसार सगळं चेंज होत असतं. तुमचा जर एखादा फ्रेंड नोकरी करत असेल चांगल्या ठिकाणी तर त्याची लाईफस्टाईल कशी आहे आणि तुमची लाईफस्टाईल कशी आहे, कारण तुम्ही तर बेरोजगार आहात, तुम्ही तर फक्त मोबाईलमध्ये पाहता, रील पाहता आणि मग काय करता, आपलं ठेवून देता, मग 4-5 पेज वाचले की झालं. असं आहे का, नाही का. तुम्हाला माहीत असलं पाहिजे 12वी नंतर मला ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि 12वीच्या नंतरच मला काय ते चांगल्या ठिकाणी इथे काय ना अपॉर्च्युनिटी मिळणार असणार आहेत. म्हणून ते म्हणतात व्यक्तिनिष्ठ संकल्पनानुसार पण ते काय असतात, बदलत जात असते. का बरं बदलत जात असते, कारण तुमची आवडीनिवडी चेंज झालेली आहे, तुमची गरज इथे चेंज झालेली असणार आहे, तुमची गरज जेव्हा चेंज झालेली आहे तर त्यामध्ये तुमचा स्वभावही चेंज झालेला असणार आहे, आणि तुमचा स्वभाव चेंज झालेला असणार आहे तर तुमची पसंत, तुमचा व्यवहार, सगळ्याच गोष्टी ते चेंज झालेलं असणार आहेत. आता मी म्हटलंय डॉक्टर आहे, तुम्ही खूप आजारी आहात, तुम्ही डॉक्टरकडे गेले तर त्याला गरज कशाची आहे, तर त्याला गरज आहे
स्टेथोस्कोपची. आता हे जर आहे सर्वसामान्य व्यक्तीकडे असते का? नाही. का बरं? कारण त्याला त्याची गरजच नाही आहे, त्याची उपयोगिता नाही, त्याची नीड्स नाही आहे ती. ही नीड्स कोणाची आहे? डॉक्टरची नीड्स असणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीकडे असणार आहे, माझ्याकडे असणार आहे का? जरूर मी माझ्या सब्जेक्टमध्ये PhD करून राहिलेली आहे, पण मी ते एका सब्जेक्टची PhD करत आहे. मी त्यानंतर 3 वर्षानंतर मी डॉक्टर होणार आहे. मला याची गरज आहे का? नाही, याची गरज नाही आहे मला. हे कोणाला गरज आहे? जो MBBS करत आहे, जो डॉक्टर आहे, त्याला गरज असणार आहे. जो व्यक्तीची काय असणार आहे? मरीजाची जीव वाचवणार आहे, त्याचा उपयोग तिथे करणार आहे. मी ते एका सब्जेक्टची इथे काय असणार आहे? डॉक्टर बनणार आहे, पण मला त्याचा उपयोग नाही आहे. कारण मला माझ्या विषयामध्ये प्राधान्य मिळवायचं असेल, त्याच्यामध्ये मी कसं चांगलं करणार आहे याची गरज असणार आहे. आणि म्हणूनच ते सर्वसामान्य व्यक्तीजवळ राहणार का? नाही राहणार आहे. ठीक आहे. दुसरं आहे तर नैतिकदृष्ट्या तटस्थ कसं असणार आहे? नैतिक म्हणजे काय? इथिकल व्हॅल्यू. इथिकल व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यात जास्त आहे, कारण तुम्ही आता ग्रॅज्युएशनमध्ये जाणार आहे. कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, तुम्हाला पटकन समजता आलं पाहिजे. अरे, मी या व्यक्तीसोबत कॉलेजमध्ये गेलेला होता, हा व्यक्ती चांगला आहे का चांगला नाही आहे, याच्यासोबत मी मैत्री करेल तर हा व्यक्ती मला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे, की बस मला पण आपल्या संगतीनुसार हा खराब करणार आहे. ठीक आहे. मग नैतिकदृष्ट्या जेव्हा तुम्हाला असा विचार आला का तिथे समजायचं तुम्हाला तटस्थ व्हायचं आहे, पण याचा उपयोग इकॉनॉमिक्समध्ये होणार नाही आहे, कारण हे फिलॉसॉफीची ब्रांच आहे इथिक्स. पण याचा उपयोग इकॉनॉमिक्समध्ये करतात, पण ते नंतरच्या लेवलमध्ये करतात. जसं तुम्ही समोर जाल तसं तुम्हाला तिथे कळेलच. मग ते काय म्हणतात याच्यामध्ये? ही जी नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे, चांगलं काय, योग्य काय, अयोग्य काय, असा कोणताही विचार इथे न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी हे सुद्धा इथे सांगितलेलं असणार आहे. आता योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, याचा उपयोग ते करत नाही. पण एवढंच आहे की ही जी गरज मला भागवायची आहे तर त्याच्यामधले चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे न असणार आहे. तर म्हणतात की उदाहरणार्थ सुरी किंवा चाकूचा वापर. आता सगळ्यांच्या घरी चाकू असते. पहिले पावशी राहायची, माहिती आहे. आजही काही लोकांच्या घरी पावशी, माझ्या घरी पण आहे, पण ती बांधून ठेवली आहे माझ्या मम्मीने, कारण त्याचा यूज जास्त कोणी करत नाही. कोण बसणार आहे, कोण भाजी चिरणार आहे असं. पण आता कसं गॅस वट्टावर जाते, पटापट भाजी कापतो आपण आणि आपलं काम होऊन जाते. म्हणून ते म्हणतात की सुरी आणि चाकूचा वापर आपण कशा प्रकारे करतो. फळं कापायला गेलो तर त्याचा वापर काय तर योग्य, आणि हेच जर सुरी आणि चाकूचा वापर जर आपण एखाद्या माणसाचा खून करण्यामध्ये जर केला तर ते काय असणार आहे? अयोग्य असणार आहे. तर म्हणून त्याचा जर जेव्हा उपयोग चांगल्या प्रकारे होत असेल तर ती उपयोगिता चांगली, वाईट प्रकारे होत असेल तर ती उपयोगिता वाईट असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जर फळं कापासाठी किंवा भाजीपाला कापासाठी गृहिणीकडून केली जाते तर त्याच वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी पण केला जातो, हेही सगळ्यात महत्त्वाचं. एकच गोष्ट आहे, पण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला काय सांगते, ठिकाणं सांगत असते. एक जर बाई आहे, घरगुती बाई आहे, किंवा आपणच म्हणा एखादे तुम्ही फळं वगैरे कापता आणि हे जर त्याच चाकूने तुम्हाला इजा जर झाली किंवा तुम्ही इजा जर कोणाला केली तर त्याचा उपयोग काय असणार आहे? वाईट गोष्टीसाठी होत आहे. पण भाजी कापण्यासाठी, फळं कापण्यासाठी केली त्याचा उपयोग काय ते चांगल्या गोष्टीसाठी होत आहे. म्हणून ते म्हणतात जेव्हा उपयोगिता हे व्यक्तिनिष्ठेनुसार काय ते बदलत जात असते, याच्यामध्ये नैतिकदृष्ट्या हे काय ते तटस्थ असायला हवी म्हणते. मग दोन्ही गरजा वेगळ्या आहेत, बरोबर आहे, परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या ही काय आहे? तटस्थ आहे. वस्तू एकच आहे पण त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करत आहे, म्हणून ती काय आहे? नैतिकदृष्ट्या तटस्थ असणार आहेत. आता बघा, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक काय आहे? उपयोगिता म्हणजे यूज करणे, आपण काय म्हणून त्या वस्तूचा आपण वापर करत आहोत, आणि उपयुक्तता म्हणजे काय? त्या वस्तूपासून जर तुम्हाला चांगला बेनिफिट मिळालं तर त्यात तुम्हाला काय ते उपयुक्त आहे. आता मी म्हटलं की वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागविणारी जीही वस्तूची गरज असते ती उपयुक्त आहे. आता मी म्हटलं दूध, तुम्हाला मम्मी आता तुम्ही 12वीत आहात, कारण आता तुम्हाला 12वीनंतर ग्रॅज्युएशनमध्ये जायचं असणार आहे. तुम्ही खूप मस्त अभ्यास करून राहिलेले आहे दिवस रात्र. मम्मी म्हणते अरे बेटा, तुला थोडा दिमाग चांगला व्हायचा असेल, तुम्ही काय स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तू काय कर, दूध पी.
आता ज्यात हळद टाकून देईल, मेवा वगैरे टाकून देऊ शकते, ठीक आहे. तर मग ते काय झालं, त्या वस्तूची तुम्हाला गरज आहे, नीड्स आहे, ती दूध पिल्याने शक्ती वाढते हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्या गोष्टीच्या नुसार त्या तुम्हाला जेव्हा त्याची उपयुक्तता जाणवेल तर काय होणार आहे, तुमचं शरीर धष्टपुष्ट बनणारं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की उपयुक्तता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे. आणि ते जर उलट म्हटलं आपण ना, का एखादा जो बेवडा असेल, जो दारू पिणारा व्यक्ती असेल, त्याला त्या वस्तूपासून काय मिळणार आहे, उपयोगिता त्याला मिळणार आहे. पण उपयुक्तता मिळणार आहे का? उपयुक्ततामध्ये काय असणार, त्याचे तर शरीर तो दारू पिऊन काय ते पूर्ण खोकला करत आहे, त्याचे फुफ्फुस इथं काळे पडत आहे, पूर्ण अनिरोगी बनत आहे. मग त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला उपयोगिता जाणवेल, त्याची उपयुक्तता जाणवणार आहे का? नाही. पण जो दूध पिणारा व्यक्ती असणार आहे, जो स्टुडंट आहे किंवा कोणी पण असेल, जर दूध पित असेल तर त्याची उपयोगिता आणि उपयुक्तता हे दोन्ही त्याला जाणवणारे असणार आहेत. कळलं? म्हणजे वस्तूनुसार, व्यक्तीनुसार पण त्याचं काय असणार आहे, वेगवेगळं रूप इथे आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणून व्यसनी जो दारू पिणारा व्यक्ती आहे त्याला त्याची फक्त उपयोगिता जाणेल, उपयुक्तता जाणवणार नाही, हे एवढं लक्षात ठेवायचं. नंतर आहे उपयोगिता व आनंद, यात फरक आहे का बरं, डिफरन्स दिलेला आहे. उपयोगिता आणि आनंद म्हणजे हॅपीनेस. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळेलच असे नाही. आता मी म्हटलं की आपण म्हणतो उपयोगिता आहे, पण एखाद्या व्यक्तीला त्या वस्तूपासून आनंदच मिळेल असं आहे का? असं नाही आहे. ते म्हणतात की आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते. एखादा व्यक्ती आजारी आहे तर तो दवाखान्यात गेल्यावर त्याला माहिती आहे मला डॉक्टर इंजेक्शन देणार आहे आणि ती मला घ्यावीच लागणार आहे, कारण माझं काय आहे, गरज आहे इंजेक्शन घेणं, याच्याशिवाय माझं काय असणं चांगलं होणार नाही आहे. पण त्याच्यात त्याला आनंद मिळणार का आजारी व्यक्तीला? अरे बाबा, आनंद कसा मिळणार आहे? इंजेक्शन जेव्हा टोचायला लागलं तर मी जर आजारी पडली, दवाखान्यात गेली तर डॉक्टरनी मला इंजेक्शन वगैरे दिलं हातामध्ये, ठीक आहे, तर मी म्हणेन वा वा किती चांगलं वाटून राहिलं मला, असं म्हणेन का मी हॅपी होईल का? नाही. म्हणून ते म्हणतात की याच्यामध्ये उपयोगिता आणि आनंद यामध्ये काय आहे, फरक पाहायला मिळत आहेत. 6वा उपयोगिता व समाधान, यामध्ये पण फरक आहे. आता उपयोगिता आणि समाधान यामध्ये फरक कसा आहे, तर ते म्हणतात उपयोगिता हे उपभोक्त्याचे कारण आहे, पण समाधान हे उपभोक्त्याचा काय आहे, परिणाम असणार आहेत. म्हणून उपयोगिता व समाधान यामध्ये डिफरन्स केलेला असणार आहेत. आता ते म्हणतात का तहानलेली व्यक्ती 1 ग्लास पाणी पिल्यावर त्याला काय मिळते, समाधान मिळते. ठीक आहे, अरे वा, मला खूप तहान लागलेली आणि मला पाणी मिळालं तर माझी उपयोगिता झाली, माझी उपयुक्तता पण वाढली. का बरं? माझा जो कंठ कोरडा झाला तर त्याच्यामुळे पाणी पिल्याने मला काय मिळालं, रिलॅक्स मिळालेलं आहे, म्हणजे माझं समाधान मिळालेलं आहे. असं आहे का? नाही. तर ते म्हणतात कारण काय, तर पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता असते, पण पाण्यामधील उपयोगिता हे उपभोक्त्याचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचाच काय आहे, परिणाम आहे. जर म्हटलं पाणीच नसतं मिळालं तर तुमचा कंठ आहे तो तसाच असता, पण पाणी मिळाल्यावर तुम्हाला काय वाटतं, अरे वा किती चांगलं वाटते. पण त्यामध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, डिफरन्स केलेला आहे. उपयोग आणि समाधान काय आहे, दोन्ही पण काय असणार आहे, वेगळं असणार आहे. नंतर आहे 7वा जो असणार आहे आपला उपयुक्तता. उपयोगितेचे वेगळे तत्व काय आहे? आता हे जे सांगितलेलं आहे त्यांनी उपयोगितेचे केवळ तात्विक मापन हे शक्य असते. तात्विक मापन का बरं म्हटलं? उपयोगिता हे तर पहिले काय आहे, कोणती संकल्पना आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे. आणि ही मानसशास्त्रीय संकल्पना कशी असते, अदृश्य आणि काय ते अमूर्त स्वरूपाची असते, जी आपण सांगू शकत नाही. आता मी म्हटलं मला पुस्तक वाचल्याने उपयोगिता मिळते, ही उपयोगिता माझी काय गरज आहे, पण मी सांगू शकते का किती उपयोगिता मिळते? नाही. तर ते अदृश्य आहे, तर मला समजेल आज मी खूप आनंदित आहे असं जर म्हटलं, तुम्ही म्हणा मॅडम आज काय झालं, तुम्ही आनंदित आहात, तर पण मी तुम्हाला सांगू शकते का मी एवढी मोठी आनंदित आहे, मी किलोनी मापू शकते का? नाही. मेजरमेंट करू शकते का? तुम्हाला दाखवू शकते का? नाही. म्हणून ही जी संकल्पना आहे हे संख्यात्मक किंवा आकडेवारीत आपल्याला मापता येणे शक्य नाही आहे.
केवळ लक्षात ठेवायचं. आपण संख्या आणि आकडेवारीनुसार सांगू शकत नाही मला आज एवढा हॅपीनेस झालेला आहे, मी आज एवढी सॅड आहे, मी तुम्हाला आकडेवारीत दाखवते. म्हणजे मला 1 किलोचं दुःख झालेलं आहे आणि 200 ग्रॅमचं मला सुख मिळालेलं आहे असं सांगू शकते का ते आकडेवारीत? आणि संख्यानुसार काय ते आकडेवारी सांगू शकत नाही, संख्यानुसार पण सांगू शकत नाही. तर हे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ ते म्हणतात, जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळी उपयोगिता जाणवते, म्हणून उपयोगिता फरक अनुभवता येते. आणि उपयोगिता हे धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिताही असे म्हणतात. म्हणजे तहानलेला व्यक्ती आहे, त्यांनी खूप तहान, आता उन्हाळा आहे, मी म्हटलं अरे बापरे हा व्यक्ती आलेला आहे, याला पाणी देते. त्यांनी 1 ग्लास पिला, 2 ग्लास पिला, 3 ग्लास, पुन्हा गडवा पिऊन टाकला त्याने. मग तो म्हणेल का अरे वा मला आज किती झाली, 100पेक्षा मला 90% काय मिळालेलं आहे, उपयोगिता मिळालेली आहे, मला खूप चांगलं वाटत आहे. मग तो संख्यामध्ये आकडेमध्ये सांगेल का, मेजरमेंट करून मध्ये सांगेल का? तर नाही. म्हणून ते म्हणतात की धनात्मक असते, शून्य ऋणात्मक पण जाणवते. काही लोकांना दारू पिल्याने चांगलं वाटते, व्यसनी लोकांना, ते जर त्याला दूध पिल्याने चांगलं वाटेल का? नाही. म्हणून ते म्हणतात की ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिताही असे म्हणतात. नंतर आहे उपयोगिता ही बहुल पर्यायी असते. बहुल पर्यायी म्हणजे कसं? ते म्हणतात एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागविली जाते. ठीक आहे. आता जसं आता एका वस्तूमुळे अनेक व्यक्तीची गरज का बरं भासवली जाते? आता तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे, वीज आहे, त्याच्याने तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात, नेट पण आहे. आता नेट कशामुळे, इलेक्ट्रिसिटी बंद झाली तर इलेक्ट्रिसिटी तुमच्याच घरी आहे का? बाजूच्याही घरी आहे, त्याच्याही बाजूच्या घरी आहे, तुमच्या आजूबाजूच्या घरी आहे, पूर्ण वेटाळ्यामध्ये आहे, पूर्ण जगामध्ये आहे. ही इलेक्ट्रिसिटी नसती तर त्याची उपयोगिता जाणवली असती. म्हणून ते म्हणतात की ही उपयोगिता बहुपर्यायी असते, कारण विजेचा वापर विविध व्यक्तीसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी पण केला जात असतो. आता इलेक्ट्रिसिटी जर नाही आहे तर तुम्हाला पाणी भरायचं आहे, तर तुम्ही पाणी हाताने किती पाणी भराल? ते जर मोटार लावली, इलेक्ट्रिसिटी आली, तर तुमचं पूर्ण काय होणार आहे, पाणी पूर्ण डबाडब तुमच्या घरी इथे पूर्ण आपण म्हणून की जेही तुम्ही पाणी भरत आहात ते पूर्ण पाण्याचा साठा तुम्ही काय करा, जास्त प्रमाणात भरून ठेवा. पण हाताने जर वीजच नसेल तर तुम्ही त्याचा साठा काय करा, कमी प्रमाणात भरून ठेवा ना. म्हणून ते म्हणतात की याचा बहुउपयोग कसा केला जातो हे तुमच्यावरती असणार आहे. नंतर आहे उपयोगिता हे गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता गरजेची तीव्रतावरती कशी अवलंबून असते? वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते, कारण जेवढी तुमची गरज जास्त असेल त्या वस्तूसाठी तेवढी त्याची उपयोगिता तुमच्या शब्दामध्ये सांगायला गेलं जास्त. वही आहे, मला तुम्ही म्हणाल की मॅडम मला होमवर्क दिलेला आहे, आज आम्ही लिहून काढते, पण तुमच्याकडे पेनच नाही आहे, त्याची उपयोगिता तुम्हाला जाणवेल की नाही? जाणवेल ना. मग म्हटलं अरे बापरे पेनही आहे, वही पण आहे, पुस्तकच नाही आहे, कसं करायचं? मग त्याची उपयोगिता तुम्हाला जाणवेल ना. म्हणून ते म्हणतात ज्या वस्तूची गरज तुम्हाला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या काळानुसार जेवढी जास्त असणार आहे तेवढेच त्याची उपयोगिता तुम्हाला अधिक असणार आहेत. जर गरजेची तीव्रता कमी असेल तर तुम्ही काय करायला जाऊ दे ना, एका वर्षाचा एक्झाम आहे, आपण तेव्हा अभ्यास करू, पण तेव्हा त्याची गरज तुम्हाला जाणवेल. आता गरज जाणवत आहे का? नाही. मग तर तुम्ही सगळे वही वगैरे काढाल, नोट्स काढाल, यूट्यूबमध्ये व्हिडिओ काढाल, पाहाल आणि मग तुम्ही काय करा, आपली नोट्स काढाल. ठीक आहे. मग तेव्हा तुम्हाला गरज जाणवेल. आता हे जे उदाहरण देऊन राहिले हे तर मी आपल्या मताने दिलं, पण जेव्हा ते हे उदाहरण देतात ते म्हणतात जो भुकेला व्यक्ती आहे त्याला अन्नाची जेव्हा गरज आहे तेव्हा त्याला त्या गरजानुसार त्याची उपयोगिता जाणवेल. पण जेव्हा त्याला अन्नाची गरजच नाही आहे, तो त्याचं पोट मस्त टम्म भरून आहे, तर त्याला अन्नाची गरज जाणवणार आहे का? नाही जाणवणार. म्हणून त्याने इथे उदाहरण कोणाचं दिलेलं आहे? भुकेलेल्या व्यक्तीचं दिलेलं आहे. म्हणून व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता त्याला जाणवणार आहे त्या अन्नाची. कळलं? 10वा आहे आपला पॉईंट असणार उपयोगिता मागणीच्या आधारावरती असते. जेवढी मागणी, जेवढी नीड्स तुम्हाला त्या वस्तूची असणार आहे त्यानुसार तुमची उपयोगिता जास्त. मग म्हणतात की वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर व्यक्ती व त्या वस्तूसाठी मागणी केली जात असते. ठीक आहे. आता इथे उदाहरण दिलं की एखाद्या आजारी व्यक्तीचं, आता आपण पहिले पण त्यांनी आजारी व्यक्तीचंच उदाहरण दिलेलं होतं. ते म्हणतात की आजारी व्यक्ती आहे, 10 दिवसापासून तो बिस्तऱ्यावर पडलेला आहे आणि माझा 2 दिवसानंतर पेपर आहे, तर तुम्हाला गरज कशाची असणार आहे? औषधीची गरज असणार आहे. तर औषधीची गरज तुम्हाला चांगली असते तेव्हा जाणवते का?
नाही म्हणणार रे, आता किळसवाणी गोष्ट आहे, मी कशाला कॅप्सूल खाऊ, मी कशाला गोळी घेऊ, मी कशाला दवाखान्यात जाऊ, हे तर बहुत कंटाळवाणी आहे. पण हे जर तुम्हाला त्यावेळेस त्या ठिकाणी त्यावेळेस नाही भेटलं तर तुमची उपयुक्तता काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते, म्हणून ती औषधाची मागणी तो काय करणार आहे, करणार आहे तो. ठीक आहे. आता बघूया आपण उपयोगितेचे प्रकार किती आहेत. ठीक आहे. आता उपयोगितेचे आपण वैशिष्ट्य बघितलेलं आहे. उपयोगितेचा आता आपण काय करणार आहोत, प्रकार बघणार आहोत. पहिला आहे रूप उपयोगिता काय आहे. जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास फ्रीजची गरज असते. आणि लाकडापासून काय बनवतात, फर्निचर बनवत असतात. आता हे जे फर्निचर आहे रूप उपयोगितेनुसार चेंज होत असतात. बरोबर आहे. फर्निचर आता लाकडापासून कितीतरी फर्निचर आपण तयार करत असतो. बेड असते, सोफा असते, टेबल असते आणि मातीचे खूप सारे काय असते, व्हेरायटी असते. मग ते रूपकानुसार काय असते, चेंज होत असते. आता इथे बघा आपण, इथे त्यांनी दिलेलाच असणार आहे फोटो. ठीक आहे. ती ही जे फोटो आहे वरती होत नाही. ठीक आहे. ते म्हणतात की ही जी आहे, जेव्हा आपण खुर्चीनुसार आपण दरवाजे बनवतो, टेबल चेअर सगळंच बनवतो आणि मातीच्या आकारानुसार तो काय करते, त्या वस्तूचा आकार देत असते. म्हणजे त्याला ती रूपकानुसार वेगवेगळे इथे चेंजही पाहायला मिळत असते. चला सेकंड जो आहे ते म्हणतात की स्थल उपयोगिता काय आहे. आता स्थल म्हणजे ठिकाण. ठीक आहे, प्लेस. आपण जर या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो उन्हाळ्यामध्ये, आता आपल्या इकडे उन्हाळा लागलेला आहे, पण तुम्ही हिमालय पर्वताकडे वगैरे जा, तिथे काय असते, स्थल कालानुसार मध्ये चेंज होत असते. तर तेव्हा वस्तूचे स्थल बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते, तेव्हा त्यास स्थल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये उबदार व गरम कपड्याकडे जास्त उपयोगिता जाणवते आणि वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता पण निर्माण होते. आता सांगितलं, कारण आता उन्हाळा आलेला आहे, आता उन्हाळ्यात लोक फिरायला जाते, तर म्हटलं हिमालय पर्वताकडे तुम्ही गेले, ठीक आहे, चांगल्या थंड हवेकडे जर तुम्ही हिल स्टेशनवरती गेले तर तुम्हाला इथे आपल्या हिवाळ्यामध्ये घालणाऱ्या कपड्यांची गरज असणार आहे का, नाही. तुमच्या कपड्याची नीड्स काय करणार आहे, बदलणार आहे. हिवाळ्यात तुम्ही तिथे गेल्यावर थंड हवेच्या ठिकाणावर तुम्हाला काय असणार आहे, उन्ही कपड्याची गरज असणार आहे, स्वेटरची गरज पडणार असणार आहे. म्हणून ते म्हणतात जी उपयोगिताचे प्रकार आहे तुम्हाला रूपकानुसार स्थलानुसार बदलणारे असतात. ठीक आहे. नंतर बघूया आपण तिसरा जो आपला पॉइंट असणार आहे तो असणार आहे सेवा उपयोगिता. आता ही जी सेवा उपयोगिता काय आहे, ते म्हणतात की सेवा उपयोगिता देणारे हे समाजातील सगळ्यात महत्त्वाची उपयोगिता असणार आहे. आणि ही जी सेवा उपयोगिता आहे ही व्यक्तिगत सेवा पुरविल्या जात असतात. आता व्यवसायानुसार मी तुम्हाला सेवा देत आहे, कुठली, एज्युकेशनची सेवा. जे हे 12वी स्टुडंट असणार ते इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट घेणार आहे, तर ही माझ्याकडनं काय झाली, एक प्रकारे सेवा झाली. व्यक्तीनुसार सामाजिकनुसार ते काय बदलणारी पण असतात. मग यानंतर मी दुसरा सब्जेक्ट घेतला तर ती काय असणार आहे, ती पण एक सेवाच असणार आहे. ज्या प्रकारे डॉक्टर हा आपल्या पेशंटला सेवा देत असतो, आणि सामाजिक सेवा असणार आहे आणि त्यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक इत्यादींचा पण इथे समावेश होत असतो. ठीक आहे. सगळे आपापल्या ज्ञानानुसार तुम्हाला काय करते, सेवा देत असते, सर्व्हिस देत असते. आता मी जे शिकवत आहे तर मी काय देत आहे, शिक्षण देत आहे, म्हणजे एक प्रकारची सेवा देत आहे. डॉक्टरकडे गेले तर ते तुम्हाला तपासत आहे, तर ते काय एक प्रकारची सेवा देत आहे. त्याच्यानंतर तुम्ही वकिलाकडे गेला तर ते काय करतात, तेही तुम्हाला एक प्रकारची सेवा देत आहे. ठीक आहे. कोणती केस लढायचा वगैरे असेल तर ते त्यासाठी. आणि एखादा गायक असेल, जेव्हा आपण म्युझिक आपण ऐकत असतो, आपल्या कानाला खूप चांगलं वाटते, कधी आपण सॅड असतो तर सॅड म्युझिक वाजवतो, कधी चांगला तर चांगलं म्युझिक वाजते, एकदम रोमॅन्टिक व्हिडिओ पण आपण वाजवून देतो. मग ते ऐकल्यावरती आपल्याला काय वाटत असते, अरे वा किती सुंदर आहे, म्हणजे आपली मेंटॅलिटी काय ते पुन्हा चेंज होऊन जात असते. म्हणून ते म्हणतात की या युटिलिटीमध्ये उपयुक्ततामध्ये सेवा देणं पण हे काय असते, सगळ्यात जास्त असते. मग तो कुठल्याही प्रकारे सेवा देत असतो. शिक्षक शिक्षणाची सेवा देतो, वकील तुम्हाला तुमचं केस लढवण्याची सेवा देऊ शकते, डॉक्टर तुम्हाला तपासण्याची सेवा देऊ शकते, किंवा गायक आहे, चांगला गात आहे, चांगला आपल्याकडे कितीतरी गीतकार आहे, तर ते तुम्हाला तुमचं माइंडसेट एकदम चेंज करू शकते. ठीक आहे. नंतर आहे ज्ञान उपयोगिता काय आहे. आता ज्ञान उपयोगिता असं काही नाही की आपणच देत असतो.
ठीक आहे, खूप विद्वान आहे तेच देत असतात. तुमच्या घरचे आजी आजोबा पण तुम्हाला ज्ञान देत असते, अरे बाळा असं नको करू, असं कर. म्हणजे तुम्हाला तेव्हा ते वाईट वाटते, अरे आजीनी मला टोकलं, माझ्या आजीने रागवलं, पण ते टोकते जेव्हा ती रागवते ते चांगल्यासाठीच असते, हे लक्षात ठेवायचं. आजी आजोबा वाईट सांगत नाही, आपल्या घरचे लोक पण वाईट सांगत नाही, कारण एखादी गोष्टकडे आपण चूक आहो तर ते चांगलं करण्याचं सुधारण्याचं काम कोण करते, आपल्या घरचे लोक करत असते. ते चांगलं आपल्याकडे नॉलेज देत असते. ठीक आहे, कारण आपण जेव्हा शाळेत जात असतो, पण सगळ्या शाळेमध्ये जाताना हे लक्षात ठेवायचं की पहिले आपल्या आईने आपल्याला अ ब क काय आहे हे शिकवलेलं असणार आहे. ABCDचं ज्ञान आपल्याला आई आणि घरच्यापासूनच देत असते. नंतर आपण शाळेमध्ये जेव्हा ॲडमिशन करतो, आपला कान या ठिकाणी हात लागला पाहिजे की डावी आणि उजवीकडेचं ज्ञान आपल्याला नंतर होत असते, पण ते ज्ञान देण्याचं काम कोण करते, आपले घरचे लोक करत असतात. म्हणून इथे जेव्हा त्यांनी चित्र दिलेलं आहे, आजी जवळ काय एक नातवंड आहे आणि ते काय करत आहे, त्याला नॉलेज देण्याचं काम करत असणार आहेत. म्हणून ते म्हणतात की ही जी ज्ञानाची उपयोगिता आहे, जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याचं ज्ञान उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्य प्रणालीचे ज्ञान होते तेव्हा हे ज्ञान उपयोगिता निर्माण करत असते. आजचा स्मार्टफोन सगळीकडेच आहे. कोरोना काळामध्ये शिक्षण ऑनलाईन झालेलं होतं आणि आता पण काय आहे, थोडंसं आपण बघितलं तर ऑनलाईनच आहे. तुम्ही फोनमध्ये ज्ञानाच्या गोष्टी बघत आहे, वाईट गोष्टी बघत आहे, हे तुमच्यावरती असते. ज्ञान तर सगळ्याच गोष्टींनी मिळतं असते, पण चांगल्या गोष्टी बघितल्यावर चांगलंच नॉलेज मिळते. त्याचे जेणेकरून तुमची उपयोगिता वाढेल, मेंटॅलिटी वाढेल, आणि घाणेरडं बघितलं तर तुमची काय ते मेंटॅलिटी लो होऊन जात असते. म्हणून ते म्हणतात की संगणकाचा वापर, मोबाईलचा वापर या सगळ्या कार्यक्षमतेमध्ये उपयोगिता मिळते, पण ते उपयोगिता चांगली आहे की वाईट आहे तुमच्यावरती अवलंबून असते. म्हणून आपण ही उपयोगितामध्ये वैशिष्ट्यामध्ये नैतिक तटस्थता असते. हा सिद्धांत आपण बघितलेला आहे. कावर नैतिकदृष्ट्या चांगला आहे, कारण चाकूपासून आपण भाजी पण कापू शकतो, फळं कापण्याची पण कॅपॅसिटी असते, पण एखाद्या दुसऱ्याला इजा करण्याची पण कॅपॅसिटी असते. आणि म्हणून ही जी उपयोगिता आहे, आपण इथे आता आपण स्टॉप होणार आहोत. ठीक आहे, इथे ते म्हणतात की पाचवी जी उपयोगिता आहे हे आहे स्वामित्व उपयोगिता. ठीक आहे, हे आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊया. ते म्हणतात की स्वामित्व उपयोगिता म्हणजे काय, असं वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असते. बरोबर आहे, तुम्ही मार्केटमध्ये जाता, एखाद्या कडनं तुम्ही फळं घेता. आता उन्हाळा लागला तर आंब्याचा सीझन आहे, पण तो आंब्याचा सीझन त्या मार्केटमध्ये कुठून आलेला आहे, तर शेतकरींकडून. कारण त्यांनी जेव्हा आंब्याचं झाड लावलेलं आहे, त्याला फळ मिळाले, त्याचीच उपयोगिता काय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण त्यांनी आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि ते फळं तो काय करते, विकत आहे एखाद्या व्यापारीकडे, आणि तो व्यापारी लहान व्यापारीला विकत आहे, आणि जो लहान व्यापारी आहे तो काय करत आहे, दुसऱ्याला काय करते, ते फळं विकत आहे, तर त्याची उपयोगिता काय होत आहे, हस्तांतरित होत असणार आहेत. म्हणून ते म्हणतात की वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता इथे निर्माण होत असते. उदाहरणार्थ ते म्हणतात की विक्रेत्याकडून ग्राहकाकडे वस्तू हस्तांतरित होत असतात. आता हे जे दोन स्टुडंट आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे, स्टुडंट आहे, जेही असणार आहे, बहीण भाऊ असणार आहे, ते काय करताय, मार्केटमध्ये गेले. आता या बाईकडनं त्यांनी काय केलेलं आहे, विक्रेत्याकडनं फळ घेत आहे, म्हणजे ते हस्तांतरण झालेलं आहे. आता या पण एका मार्केट जे तिने दुकान लावलेलं असणार आहे, तिने पण दुसऱ्याकडनं ती वस्तू घेतली असेल. बरोबर आहे, म्हणजे त्या व्यक्तीकडून तिच्याकडे हस्तांतरित झालेलं आहे, आणि यांनी जे वस्तू घेतली आहे ते त्यांच्याकडे हस्तांतरित झालेलं आहे. म्हणजे जसं हस्तांतरण एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, तिसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहे, तर त्याच्या स्वामित्व उपयोगिता काय असणार आहे, हस्तांतरित वस्तू होणार आहेत. ठीक आहे, नंतर आहे 6वा काल उपयोगिता काय आहे. आता ही जी काल उपयोगिता आहे, ही काळ बदलल्याने काळानुसार वस्तूची उपयोगिता पण निर्माण होत असते, आणि त्याचं काल उपयोगिता असे म्हणतात. जसं विद्यार्थ्याला सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षेचा काळ, पुस्तकामध्ये काय डोकं करणार आहे, काय आपण लिहिणार आहोत याची कालसापेक्षता उपयोगिता असणार. अरे वर्षभर तर मी अभ्यासच नाही केलेला आहे, पण परीक्षा आली तर मी काय करणार आहे, पुस्तकं चालणार आहे, तर मला काय करायचं आहे, मला तर सिलेबस पण माहिती नाही आहे. अरे कोणतरी आहे ज्यांनी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकलेले आहे, त्यांनी सिलेबस पण सांगितलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या नंतर उपयोगितेचा नियम आहे, उपयोगितेच्या नियमानंतर मागणी पुरवठा वगैरे हे येणार आहे, असं मला माहिती आहे. पण कधी
केव्हा? जेव्हा परीक्षा येणार आहे तेव्हाच असणार आहे. म्हणून त्या पाठ्यपुस्तकामध्ये जास्त उपयोगिता आपल्याला जाणवत असते. तसेच वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरण्यासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे कालोपयोगिता निर्माण होते. जसं आता रक्तपेढीचं इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात ही जी रक्तपेढी आहे याचा उपयोग कधी होणार आहे? जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा त्या खूप आजारी आहे, त्याला रक्ताची गरज असेल, तेव्हा ते रक्तपेढी रक्ताची त्याला गरज असणार आहे. अन्यथा असणार आहे का? नाही. म्हणून जेव्हा आपण म्हणून की परीक्षा आहे, पेपर आहे, तर तुम्हाला उपयोगिता कशाची असणार आहे? पुस्तकाची असणार आहे. कारण मी तर वर्षभर अभ्यास केलेलाच नाही आहे. मग त्या वेळेनुसार तुम्हाला काय गरज पडणार आहे? नोट्सची गरज पडणार आहे. एखाद्याचं काय म्हणून कोणीतरी व्हिडिओ टाकलेली आहे, त्या व्हिडिओची गरज पडणार आहे. मग कालोपयोगिता यानुसार पण काय ते चेंज होत असते. ठीक आहे. नंतर आहे यामध्ये आता हे करून पहा म्हणते. ठीक आहे. उपयोगितेचे प्रकार आणि त्याची उदाहरणे खाली दिलेली आहे, त्याच्या आधारे जोड्या लावा. उपयोगितेचे प्रकार: कालोपयोगिता, ठीक आहे, फर्स्टमध्ये; स्वामित्व उपयोगिता सेकंडमध्ये; सेवा उपयोगिता थर्डमध्ये; आणि स्थल उपयोगिता फोरमध्ये. म्हणजे हे जे कालाचे प्रकार आहे, किती प्रकारात त्यांनी विभागलेले गेलेले आहे? 4. म्हणजे कालानुसार. दुसरी काय असणार आहे? स्वामित्वानुसार, आताच बघितलं आपण. सेवानुसार, डॉक्टर, शिक्षक वगैरे हे झालं सेवा देत असते. चौथं काय झालं? स्थल उपयोगिता. ठीक आहे. स्थल उपयोगिता म्हणजे कुठलं? आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये पेपर दिलेले आहेत, छान प्रकारे पास होणार आहे, मग तुम्ही काय करणार? सुट्टीच्या काळामध्ये कुठे हिल स्टेशनवर जाणार आहे, म्हणजे स्थल चेंज झाला. ठीक आहे. त्यानुसार पण ठीक आहे. मग म्हणतात की दंतवैद्य रोगाच्या दातावर इलाज करतात. व्हेरी गुड. कारण दाताला कीड लागली, खूप चॉकलेट खाल्लेले आहे, तुम्ही कुठे जाणार आहे? धाव घेणार आहे दंतवैद्याकडे. नंतर आहे गिर्यारोहक उच्च ठिकाणी जाण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर वापरतात. बरोबर आहे. कारण चांगल्या मोठ्या पर्वत जो रोही राहते तोला सिलेंडरची ऑक्सिजनची गरज असते. आपल्याला जरूर इथे ऑक्सिजन मिळत असते, पण जसं तुम्ही उंचीवर जाल तसं तुम्हाला ऑक्सिजनची गरज पडणार आहे. नंतर शेतकरी हंगामाच्या शेवटी गोदामात साठवून ठेवलेल्या तांदळाची विक्री करतात. आता हंगाम आता कशाचा आहे? तांदूळ वगैरे पिकलेला आहे, गहू पण आता आलेलाच आहे. मग ते गव्हाची साठवण ठेवासाठी त्याला काय असणार आहे? गोदामची आवश्यकता, त्याची उपयोगिता असणार आहे. किरकोळ विक्रेता 100 खुर्चीची खरेदी आणि खाऊक व्यापाराकडून तो करत असतो. त्याला एखादा किरकोळ व्यापारी आहे, त्याला 100 खुर्चीची गरज आहे, तर तो कुठे जाणार आहे? व्यापारीकडे जाणार आहे, ज्याची ते उपयोगिता तो पूर्ण आपली करू शकेल. ठीक आहे. मग ते म्हणतात की उपयोगितेची संकल्पना किती दिली आहे? तर 2 संकल्पनांनुसार त्याचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. तर 2ची संकल्पना सांगितलेली आहे. ते म्हणतात की एकूण उपयोगिता म्हणजे टोटल युनिट, याचा उपयोग आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे. कारण याच्यानंतर आपल्याला तक्ता बघायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचा आन्सर पण द्यायचा आहे. ठीक आहे. मग असणार आहे सीमांत उपयोगिता. आता एकूण उपयोगिता बघितली, सीमांत उपयोगिता काय आहे हे आपण आता बघणार आहोत. आता ते म्हणतात की एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज होय. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता होय. ठीक आहे. एकूण उपयोगिता म्हणजे काय? जर एखादी वस्तू आहे, ठीक आहे, एखादी वस्तू आहे, त्या वस्तूपासून तुम्हाला किती उपयोगिता मिळणार आहे त्याची जेव्हा तुम्ही बेरीज केली, तुम्हाला आता मी म्हटलं की आता आंबे येणार आहे, तुम्ही जर म्हटलं मागच्या वर्षी मी आंबे खाल्ले नाही कारण खूप महाग होते, पण यावर्षी जर तुम्ही उपयोगिता, तुम्ही एकापासून तिची उपयोगिता निर्माण करणार का? नाही. जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही, जोपर्यंत तुम्ही 5, 6, 7 आंबे खाणार नाही, 10 पर्यंत पण जाऊ शकते, जोपर्यंत त्याची बेरीज होत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणू शकत नाही की हे एकूण उपयोगिता झालेली असणार आहे. ठीक आहे. मग जेव्हा त्याची बेरीज होणार आहे तेव्हा तुम्हाला जाणवेल 10, 7 किती झाले? 17, 17 आणि 5 किती झाले? हे झाले 12 आणि हे झाले 10. ठीक आहे. म्हणजे किती झाले? 10, 20, 20 आणि हे 22. ठीक आहे. जोपर्यंत याची टोटल होणार नाही, तुम्ही प्लसमध्ये ते घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही उपयोगिता पूर्ण झालेली आहे हे सांगू शकणार नाही. म्हणून ते म्हणतात की उपभोक्त्याच्या
प्राप्त होणाऱ्या एकूण उपयोगितेची जोपर्यंत बेरीज होणार नाही तोपर्यंत टोटल उपयोगिता मालूम होणार नाही, म्हणजे एकूण उपयोगिता सांगता येत नाही. आता सीमांत उपयोगिता म्हणजे काय? सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून मिळालेली उपयोगिता होय. दुसऱ्या शब्दात सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगिता पडणारी मध्ये भर असतो. मी म्हटलं की तुम्ही आज एक पोळी खाल्ली, खूप भूक लागलेली आहे, तुम्ही एक पोळी खाल्ली, नंतर 2 खाल्ल्या, 3 खाल्ल्या, 4 खाल्ल्या, 5 खाल्ल्या, 6 खाल्ल्या, 7 खाल्ल्या, आता 7पर्यंत. अरे बाबा मॅडम माझी 7पर्यंतच कॅपॅसिटी आहे, मी 7पर्यंतच पोळी खाणार आहे, याच्यावरती मी खाऊ शकत नाही कारण माझं आता पोट भरलं आहे, मला आता या सीमांत उपयोगिता आता मला पूर्ण झालेली आहे, माझं पोट भरलेलं आहे. म्हणून ते म्हणतात वाढलेल्या वस्तूपासून मिळालेली जी उपयोगिता आहे आणि आणि दुसऱ्या शब्दात सांगतात की सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगिता किती मिळालेली आहे ही यालाच काय म्हणतात आहे, सीमांत उपयोगिता म्हटल्या जात आहे. म्हणजे आता याची तर आपण प्लस केली, जोपर्यंत प्लस होणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला एकूण उपयोगिता मालूम पडणार नाही. पण सीमांत जेव्हा उपयोगिता असते, आपण जेवढी पोळी खाणार आहोत त्या पोळीची काय असते, एक वेळ अशी येते का आता मला नकोशी आहे, तर ठीक आहे. म्हणून जेव्हा नकोशी आहे ही वस्तू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय ते सीमांत उपयोगितेकडे वळावं लागते आणि जोपर्यंत त्या वस्तूचं प्लस होत नाही तोपर्यंत आपण एकूण टोटल ही वस्तू आहे ही आपण सांगू शकत नाही. म्हणून सीमांत उपयोगिता काय असते, वाढीव वस्तूपासून मिळालेली ज्याची जी जाणीव असते ती सीमांत उपयोगिता इथे असते. आणि टोटल उपयोगिता म्हणजे जोपर्यंत त्या वस्तूची एकत्रित करून बेरीज होत नाही तोपर्यंत एकूण उपयोगिता पण सांगता येत नाही. आज आपण इथे थांबणार आहोत कारण व्हिडिओ खूप लॉंग होत आहे. आपण याला 2 भागामध्ये डिवाईड करणार आहोत. उद्याला आपण बघूनच काय असणार आहे आणि त्यानुसारच इथे आपल्याला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेचे चार्ट पण बघायचं आहे, ठीक आहे. आणि आता बघा त्यांनी इथे आकृती दिलेली आहे, इथे म्हणजे पिक्चर दिलेला आहे. आता हे दोघं जण आहे, पाऊस येऊन आलेला आहे, यांच्याकडे जर छत्रीच नसेल याची उपयोगिता त्यांना कधी जाणवेल, पावसाळ्यामध्ये, ठीक आहे. पावसाळा येत आहे, छत्रीची रेनकोटची उपयोगिता जाणवेल. हिवाळा आहे तर आग पेटवली तर उन्हाळ्याची म्हणजे ऊब येणार आहे याची पण त्याला उपयोगिता जाणवेल. हे स्टुडंट हे जे 2 आहे, आईस्क्रीम इथे विकणारा आहे, तो आईस्क्रीम आपण उन्हाळ्यात खात असतो त्याची उपयोगिता तेव्हा जाणवते. आणि म्हणूनच ते म्हणतात की स्थल कालानुसार उपयोगितेमध्ये पण काय ते चेंज होत असते, व्यक्तीनुसार पण चेंज होत असते. उपयोगिता स्थिर राहत नाही, तटस्थ राहत नाही, तर परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार, आवडीनिवडीनुसार आणि स्वभावानुसार पण काय ते चेंज होत असते. म्हणजे ही जर चेंजेबल असणार आहे. तुम्ही लहान असताना तुम्हाला तुमची नीड्स वेगळी होती, पण आता 12वीत गेल्यावर तुमची नीड्स वेगळी राहणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण यानंतरचा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट करणार आहोत, त्यानंतर आपण 3rd चॅप्टरला सुरुवात करूया, ठीक आहे. म्हणजे 2 व्हिडिओ इथे आपण अपलोड करणार आहोत यूट्यूबमध्ये, ठीक आहे. चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.